गुड मॉर्निंग. आज आपण GISचा दुसरा महत्त्वाचा टॉपिक पाहूया. आपण या आधीच्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे की व्हॉट इज GIS, GISची डेफिनेशन काय आहे, GISचे ऑब्जेक्टिव्हज काय आहेत, फंक्शन्स काय आहेत आणि कोणत्या प्रिन्सिपलने तत्वाने GIS चालतं, कार्य करतं याविषयी आपण पाहिलेलं आहे. हा दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे. GIS हे एक नवीन टूल आहे किंवा ते खरं तर प्रचलित टूल नाही किंवा प्रचलित संगणकाची प्रणाली नाहीये आणि त्यामुळे त्याचा क्रमशः अभ्यास करणं गरजेचं आहे. जर जिओग्राफरने क्रमशः त्याचा अभ्यास केला तर त्यामधला इंटरेस्ट वाढतो किंवा त्याची उपयुक्तता तुमच्या संशोधनामध्ये, एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा एखाद्या तुमच्या जॉबच्या ठिकाणी, आवश्यक ठिकाणी तुम्हाला GISचा व्यवस्थित उपयोग करता येतो. मात्र त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून त्याच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट, त्याचे टूल्स, ते कसे यूज करायचे, ते काय यूज होतात, कसे कुठं यूज होतात, या सर्व बाबी आपल्याला आधी पाहणं गरजेचं आहे. म्हणून हा दुसरा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे आणि तो आज आपण पाहतोय. तो म्हणजे कंपोनंट्स ऑफ GIS. कंपोनंट्स ऑफ GIS मध्ये आपल्याला आता पाहिलं पाहिजे की व्हॉट इज कंपोनंट्स. कंपोनंट्स मध्ये मराठीमधून त्याला घटक म्हटलं जाईल. भौगोलिक माहिती प्रणालीचे कोणते घटक आहेत, त्याचा उपयोग काय, ते किती प्रकारचे आहेत आणि ते बेसिक घटक म्हणून का संबोधलं जातं, हे आपल्याला आजच्या टॉपिकला पाहायचं. तर GISचे घटक, जसं कुठल्याही गोष्टीला त्याचे महत्त्वाचे घटक असतात, मग उपमहत्त्वाचे किंवा ज्याला कमी महत्त्व आहे, ते ज्या आधारावरती एखादी गोष्ट उभा आहे त्याला आपण महत्त्वाचे घटक म्हणतो, मेजर कंपोनंट्स म्हणतो. तसे मेजर कंपोनंट्स GISचे कोणते आहेत, प्रमुख घटक कोणते आहेत की ज्या आधारावरती हे GISची प्रणाली उभी आहे. सो दीज आर दी, आपल्याला स्क्रीनवर दिसते. सो दीज आर दी मेजर कंपोनंट्स ऑफ GIS. देयर आर hardware, software, data, people, procedure or method, and network. These 6 components are the basic or major components of GIS. अत्यंत महत्त्वाचे ज्याला म्हणता येईल, ज्याच्या आधारावरती, ज्याच्या उपयोगावरती GIS उभा आहे, ते हे 6 घटक आहेत. खरं तर जो 6वा घटक आहे नेटवर्क, याला एक थोडंसं दुय्यम स्थान म्हटलं जातं. त्याचं कारण आहे की नेटवर्क शिवाय GIS बऱ्याचदा चालू शकतं किंवा नेटवर्कचा थोडाच उपयोग घेऊन परत पुढील काळासाठी नेटवर्कचा न उपयोग करताही GIS मध्ये ऍप्लिकेशन्स करता येतात. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण वाचाल, पाहाल किंवा एखादी PPT पाहाल, त्याच्यामध्ये 5 कंपोनंट्स ऑफ GIS असं म्हटलं जातं. पण जसजसं नेटवर्क या गोष्टीमध्ये बदल होत आहेत, ते स्वस्त होत असेल, ते इझी होत असेल, त्याची रेंज चांगली येत असेल किंवा नेटवर्किंगच्या अनेक पैलू, म्हणजे अगदी इंटरनेट, नेटवर्कमध्ये फक्त इंटरनेटच घ्यायची गरज नाही, तर त्याच्यातल्या इतर साधनांची जशी सुलभता आणि त्याची उपयुक्तता वाढत चाललेली आहे, तसतसं GIS मध्ये सुद्धा त्याचा वापर वाढत चाललेला आहे. आणि म्हणून नेटवर्क हा सुद्धा 6वा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून आजच्या युगात आपण असं म्हटलं पाहिजे की देयर आर 6 मेजर कंपोनंट्स ऑफ GIS. 1 हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा, पीपल, प्रोसिजर ऑर मेथड अँड नेटवर्क. सो मराठीमधून त्याला हार्डवेअर म्हणूयात. हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटर सिस्टम आणि त्याच्याशी जोडलेल्या इतर भाग. त्यानंतर सॉफ्टवेअर,
की हे कॉम्प्युटर चालण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी, आणि त्यानंतर डेटा, की जो डेटा, जी माहिती आपल्याकडे आवश्यक आहे ती माहिती ज्या स्वरूपात येणार आहे ती माहिती आपल्याकडे म्हणजे डेटा. अँड देन पीपल, याच्यामध्ये समाज असेल, बेसिक बेनिफिशियरी असतील किंवा युजर असेल, अॅनालिस्ट असेल, सायंटिस्ट असेल तो, आणि प्रक्रिया, कोणत्या प्रक्रियेने, कोणत्या मेथडने ह्या सर्व गोष्टी केल्या जातात ती. आणि आता बोलल्याप्रमाणे इंटरनेट किंवा नेटवर्किंग करणं, एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरला, दुसरा कॉम्प्युटर तिसऱ्या कॉम्प्युटरला वायर आणि विदाउट वायर जोडणे, याला म्हणायचं नेटवर्किंग. सो दीज आर दी 6 बेसिक कंपोनंट्स ऑफ GIS. चित्र स्वरूपात आपण थोडंसं बघूया. खरं तर त्याला एवढं अगदी चित्र स्वरूपात बघण्याची गरज नाही, पण त्याला कसं जोडलेलं आहे. सो दीज आर दी 5. फर्स्ट वन इज हार्डवेअर. हार्डवेअरमध्ये कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरच्या अलाइड ज्या गोष्टी आहेत की ज्या दृश्य स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात आहेत, दॅट इज ऑल दीज आर दी हार्डवेअर्स. अँड देन सॉफ्टवेअर, जी सॉफ्ट माहिती सीडीच्या माध्यमातून किंवा पेन ड्राईव्हच्या माध्यमातून किंवा एखाद्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण कॉम्प्युटरमध्ये इनपुट देतो आणि किंवा इन्स्टॉल करतो. सो दीज सॉफ्टवेअर्स. अँड देन डेटा, जी माहिती, जी भौगोलिक माहिती, भूगोलाशी संबंधित, भूमिपृष्ठाशी संबंधित, पृथ्वीपृष्ठाशी संबंधित जी माहिती आहे, जी आकडेवारीच्या स्वरूपात असेल किंवा चित्र स्वरूपात असेल, इमेजच्या स्वरूपात असेल किंवा लिखाणाच्या स्वरूपात असेल, ती सर्व प्रकारची जी माहिती आहे ती इथं डेटा म्हणून महत्वाची आहे किंवा डेटा म्हणून तिला ओळखलं जाईल. देन मेथड, मेथडला प्रोसिजर म्हटलं जाईल, की कोणत्या पद्धतीने तो डेटा हाताळला जाईल ती मेथड. आणि त्यानंतर पीपल, पीपल मध्ये पहिला येतो तो युजर. युजर म्हणजेच अॅनालिस्ट किंवा सायंटिस्ट, जो ही प्रणाली ऑपरेट करेल, चालवेल, साध्या भाषेत ड्रायव्हर तो. आणि त्यानंतर या प्रणालीद्वारे आपल्याला जी अधिकची माहिती कळते किंवा अनुमानात्मक माहिती कळते, ती माहिती ज्या समाजाला, ज्या देशाला, त्या प्रांताला उपयुक्त ठरेल ते सर्व लोक म्हणजे ते बेनिफिशियरी, हा एक 5वा घटक आहे. कारण बेनिफिशियरी नसेल कुणी तर तुमच्या प्रोडक्टला काहीही अर्थ नाही, किंमत नाही. आणि म्हणून तो महत्वाचा भाग आहे. आणि इथं बाजूला 6 नंबर लिहिलाय, दॅट इज नेटवर्क. या सगळ्यांना एकमेकाला कनेक्ट करणारी सिस्टम. ती कनेक्ट कशी करेल? इंटरनेटच्या माध्यमातून करेल. याचा पीसी त्याच्या पीसीला, त्याचा पीसी दुसऱ्याच्या पीसीला एकमेकाला कनेक्ट होईल. तो वायर विदाउट वायर होईल किंवा माहितीचं, साध्या भाषेत अगदी माहितीचं आदान प्रदान होणारी जी नेटवर्किंग सिस्टम आहे ती नेटवर्किंग सिस्टम. सो दीज आर दी 6 बेसिक कंपोनंट्स ऑफ GIS. आपण खरं तर आता वन बाय वन अधिक त्याच्यामध्ये खोलात जाऊया. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम हार्डवेअर. द कॉम्प्युटर ऑर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याला आपण ज्याच्यामध्ये मदरबोर्ड असतो, ज्याच्यामध्ये हार्ड डिस्क असते, त्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो. सो तो कॉम्प्युटर इज द जनरल हार्डवेअर कंपोनंट ऑफ GIS. ऍक्च्युली मॉनिटर असेल, प्रिंटर असेल, माऊस असेल, लॅपटॉप असेल, टॅब असेल, पेन ड्राईव्ह असेल, हार्ड डिस्क असेल, सॉफ्ट डिस्क, छोटी डिस्क असेल किंवा आपण अटॅच करतो ती डिस्क असेल, ह्या सर्व गोष्टी कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरच्या अलाइड हार्डवेअर्स आहेत, जी दृश्य स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात आपल्याला दिसतात. ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या हार्डवेअर म्हणून येतात. कारण माऊस आपल्याला लागेल, आपल्याला कीबोर्ड लागेल, आपल्याला डिस्प्ले, डेस्कटॉप लागेल, स्क्रीन लागेल, सर्व गोष्टी लागतात. तर सो ह्या सर्व गोष्टींनी मिळून जे तयार होईल ते हार्डवेअर. इट इज अटॅच्ड टू अ डिस्क ड्राईव्ह स्टोरेज युनिट युज्ड फॉर स्टोरिंग डेटा अँड प्रोग्राम. आपण त्याला कधी कधी बाहेरून किंवा अंतर्गत, इंटरनल किंवा एक्सटर्नल मेमरी असते किंवा डिव्हाइस जोडतो की ज्याच्यामध्ये हा डेटा सगळा स्टोअर होऊ शकतो किंवा हा प्रोग्राम आपण रन करण्यासाठी त्याला स्टोअर करू शकतो. हा सुद्धा प्रोग्राम नव्हे, याच्यासाठी घेतलेलं जे डिव्हाइस असेल
ते डिव्हाइस सुद्धा हार्डवेअर म्हणून उपयोगात आणलं जातं. त्यानंतर खरं तर हे या काही टर्म तुम्हाला पुढे भविष्यात शिकायच्यात किंवा लक्षात येतील. पुढच्या काही तासांमध्ये आपण शिकूयात. त्याचं नाव आहे डिजिटायझर, स्कॅनर. स्कॅनर आता अगदी मोबाईलमध्ये आल्यामुळं आता आपल्याला माहिती आहे की स्कॅनर काय. पण डिजिटायझर म्हणजे काय? तर हार्ड कॉपीवरती, नकाशावरती असेल किंवा इतर गोष्टीवर चित्र स्वरूपात असेल किंवा इमेजच्या स्वरूपात एखादा डेटा आहे, तो जेव्हा कॉम्प्युटरच्या भाषेत त्याला कोडिंग करायचंय, त्याच्यासाठी लागेल ते डिजिटायझर. डिजिट म्हणजे अंक. अंक म्हणजे 1, 2, 3, 4 आणि अनंत. सो हे अंकाच्या स्वरूपात, कोडच्या स्वरूपात जेव्हा आपण एखादी माहिती कॉम्प्युटरला पुरवू, तेव्हा ती त्याला समजणार आहे. आणि हे सगळे ज्या गोष्टी आहेत, या सुद्धा आपल्याला हार्डवेअर म्हणून लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यानंतर डिस्प्ले डिव्हाइस म्हणजे हा मॉनिटर स्क्रीन जो आहे, तो डिस्प्ले डिव्हाइस आहे किंवा प्लॉटर जो नकाशा रंगवून देतो किंवा नकाशा तयार करून देतो. प्रिंटर पेक्षा एक वेगळा प्लॉटर असतो. लाइकवाईज प्रिंटर. आता या तासापुरतं आपण त्याला अगदी प्रिंटर सारखं की वस्तू असं जरी म्हटलं तरी हरकत नाही. कारण आत्ताच्या ह्या तासामध्ये ज्या नवीन कन्सेप्ट येतील त्या पुढं आपल्याला त्याचं डिटेल शिकायचंय किंवा त्या खरं तर शिकत गेल्यानंतर अत्यंत सोप्या वाटून जातील. पण आज कठीण वाटतील. जसं की डिजिटायझर. प्लॉटर आपल्याला सोपा, स्कॅनर आपल्याला सोपा वाटला कारण स्कॅनर आता आपण अगदी मोबाईलमध्ये सुद्धा वापरू लागलोय. म्हणजे आम जनतेपर्यंत स्कॅनर ही गोष्ट किंवा शब्द गेलेला आहे. तसा प्लॉटर शब्द, डिजिटायझर शब्द हे शब्द गेलेले नाहीत. पण ते आपल्याला भविष्यात येतील. म्हणून प्लॉटरला आता आपण प्रिंटर सारखी एक वस्तू की जी काहीतरी गोष्ट करून आपल्याला प्रोडक्ट देते येते. म्हणजे आउटपुट डिव्हाइस. कॉम्प्युटर ज्यांनी बेसिक शिकलं असेल कॉम्प्युटरचं त्याला इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस माहिती असतील. इनपुट म्हणजे आपण कीबोर्डने काहीतरी की दाबतो आणि कॉम्प्युटरला माहिती देतो किंवा माऊसने देतो. सो दीज आर दी इनपुट डिव्हाइसेस आणि ज्याच्यातून माहिती बाहेर काढतो. म्हणजे डिस्प्ले करतो, चित्र स्वरूपात दाखवतो किंवा प्रिंट करून देतो. याला आपण आउटपुट डिव्हाइस. प्लॉटर इज अ आउटपुट डिव्हाइस. तसं जे डिव्हाइस आहे ते सुद्धा हार्डवेअरच आहे. सो हे सर्व गोष्टी जीआयएसच्या पहिल्या पायरीवरच्या आहेत. म्हणजे या सर्व गोष्टी आहेत तर आता पुढच्या गोष्टीला सुरुवात होते आणि तर जीआयएस सुरू होईल किंवा जीआयएसला आपण पाहू शकतो. सो दीज आर दी हार्डवेअर. सो आता दुसऱ्या पायरीवर काय? दुसरा मुद्दा काय? तर सॉफ्टवेअर. कॉम्प्युटरमध्ये अनेक सॉफ्टवेअर्स, अनेक प्रोग्राम्स आहेत. ते प्रोग्राम्स त्याचं काम करतात. टायपिंग वर्डमध्ये आपण एबीसीडी काहीतरी टाइप करतो, तर आपल्याला टायपिंग तिकडं एखादं वाक्य तयार करता येतं. एखाद्या पेंटमध्ये आपण एखादी गोष्ट पेंट करतो किंवा आणखीन काय एक्सेलमध्ये आपण डेटा भरतो, त्याचं बेरीज करतो, वजाबाकी करतो, त्याचं अनेक गोष्टी करतो. सो तसं एखादं जे प्रोग्राम आहे त्याला सॉफ्टवेअर म्हणायचं. सो तर द जीआयएस सॉफ्टवेअर इन्क्लूड्स द प्रोग्राम्स अँड द युजर इंटरफेस फॉर ड्रायव्हिंग द हार्डवेअर. युजरला हा प्रोग्राम हार्डवेअरच्या द्वारे रन करायचा आहे. म्हणजे जर 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 एखादी गोष्ट आपण कॉम्प्युटरला माहिती पुरवली तर आपल्याला त्याच्यातून जे आउटपुट पाहिजे, कसलं आउटपुट पाहिजे, कोणती माहिती हाताळली पाहिजे, ती माहिती हाताळण्यासाठी असलेली जे प्रोग्राम आहे तो प्रोग्राम म्हणजे जीआयएस. आणि हा जीआयएसचा प्रोग्राम कसा आहे? तर हा जीआयएसचा प्रोग्राम जिओग्राफिकल माहिती, पृथ्वीपृष्ठाशी संबंधित माहिती किंवा त्या पृथ्वीपृष्ठावर असलेल्या घटकांचा संबंध असलेली जी माहिती आहे ती सगळी माहिती हँडल करता आली पाहिजे विथ द रेफरन्स ऑफ लॅटिट्यूड्स अँड लॉंजिट्यूड्स, विथ द रेफरन्स ऑफ द लोकेशन. पृथ्वीपृष्ठावरचं त्याचं लोकेशन, त्या माहितीचं लोकेशन सांगणारं आपल्याला प्रोडक्ट पाहिजे किंवा आपल्याला त्याच्यातनं अनुमान पाहिजे. असं प्रोग्राम की जो ह्या सगळ्या गोष्टी करतोय तो आहे जीआयएसचं सॉफ्टवेअर.
GIS software is essential to generate, store, analyze, manipulate and display geographical information or data. हे आहे GIS ची डेफिनेशन. आपण मागच्या तासाला GIS ची डेफिनेशन किंवा GIS बद्दल बोललो. GISच्या काय आहे GIS म्हणून बोललो. तर हे सर्व घटक आहेत युजेस ऑफ GIS. भौगोलिक माहिती स्टोअर करणं, ती जतन करणं, कलेक्ट करणं, त्याचं अॅनालाइज करणं आणि ती दाखवणं, डिस्प्ले करणं विथ द हेल्प ऑफ मॅप असेल किंवा इतर गोष्टी असेल, या सर्व गोष्टी करून देणारा जो प्रोग्राम आहे दॅट इज GIS प्रोग्राम. अ गुड GIS सॉफ्टवेअर रिक्वायर्स युजर फ्रेंडलीनेस. आता चांगलं, कारण सगळ्यात महत्वाचं बघा की GIS ची सॉफ्टवेअर खूप सारे आहे. आपण पुढच्या तासाला हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ GIS असं पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळाला GIS चं रोपटं कसं होतं आणि नंतर अगदी वाऱ्याच्या वेगाने कसं वाढत गेलं कॉम्प्युटरच्या विकासाबरोबर, आणि मग GIS कडे बघण्याचा दृष्टिकोन आणि वापरण्याचा दृष्टिकोन हा कसा बदलत गेला हे आपल्याला पुढच्या तासाला बघायचंय. तर त्यामध्ये जे आपण पाहूयात की GIS ची नंबर ऑफ सॉफ्टवेअर्स आज बाजारामध्ये आहे. मग चांगलं सॉफ्टवेअर कोणतं? तर फ्रेंडलीनेस, युजर फ्रेंडली, वापरकर्त्याला पटापट आलं पाहिजे, फंक्शन खूप पाहिजेत, त्यानंतर त्याच्यात अपडेट करता आलं पाहिजे, डॉक्युमेंटेशन खूप करता आलं पाहिजे, त्याचा स्टोरेज डेटा असेल की हँडलिंग डेटा असेल, हँडलिंगची कॅपॅसिटी असेल, या सगळ्या गोष्टी जास्त पाहिजेत. आणि तरी सुद्धा सॉफ्टवेअरची बेसिक किंमत कमी पाहिजे, कॉस्ट इफेक्टिव्हनेस ते असं पाहिजे आपल्याला. आणि मग असं असेल तर ते GIS सॉफ्टवेअर चांगलं आहे असं बाजारात आता ओळखलं जायला लागलेलं आहे. आता सुरुवातीचा काळ नाहीये GIS चा, आज आता GIS पूर्णपणे विकसित झाल्याचा काळ आहे. आणि म्हणून हे असा प्रोग्राम पाहिजे, म्हणजे सॉफ्टवेअर कसं पाहिजे तर या सगळ्या गोष्टींमध्ये पाहिजे. त्यानंतर त्याच्यात अनेक फंक्शन्स पाहिजेत, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात पुढचा मुद्दा आहे तो डेटा कॅप्चर, डेटा संकलन करण्याची सुद्धा त्याची ताकद पाहिजे. डायरेक्ट एखाद्या सॅटेलाइटच्या इमेज मधून डेटा त्याने कलेक्ट केला पाहिजे किंवा डिजिटायझेशन इतकं सोपं पाहिजे, माऊसच्या आधारावर अगदी इतर कुठलंही डिव्हाइस, जसं मी आउटपुट डिव्हाइस बोललो प्लॉटर, तसं इनपुट डिव्हाइस मध्ये डिजिटायझर येतो, तर तो तसं एखादं डिव्हाइस न वापरता अगदी आहे त्या स्क्रीनवरती माऊसच्या आधाराने किंवा मॅग्नेटिक पेनच्या आधाराने किंवा इतर साध्या डिव्हाइसने डेटा कॅप्चर करता आला पाहिजे. कारण नो डेटा नो GIS. कारण आपल्याला माहिती आहे की GIS मध्ये जर डेटाच नसेल, डेटाशिवाय, आकडेवारीशिवाय GIS नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर हा महत्वाचा कॉम्पोनंट GIS मध्ये आहे की जो आता आपण चर्चेला. आता पुढचा एक मुद्दा आहे तो आता आपण बोलल्याप्रमाणे अगदी शेवटचं वाक्य आहे की नो डेटा नो GIS. डेटा शिवाय GIS नाही. व्हॉट इज डेटा? डेटा म्हणजे आकडेवारी, डेटा म्हणजे माहिती. खरं तर डेटा या शब्दाचा शब्दशः अर्थ बघितला तर तो आकडेवारी असतो. पण डेटा या शब्दाला दोन अर्थ आहेत, ते म्हणजे माहिती, ज्या माहितीचं आपण डेटात कन्व्हर्जन करू शकतो असा डेटा सुद्धा डेटाच म्हटलं जातं. सो द मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ GIS इज द डेटा. म्हणजे अगदी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आहेत म्हणून GIS रन होणार नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या गोष्टीच्या आधारावर आपल्याला प्रोडक्ट किंवा फायनल रिझल्ट द्यायचा आहे त्याच्यासाठी लागेल डेटा, त्याच्यासाठी लागेल आकडेवारी. आणि म्हणून GIS मध्ये महत्वाचा कंपोनंट म्हणून ओळखलं जाणारी गोष्ट आहे ती म्हणजे डेटा. डेटाच्या दोन गोष्टी आपल्याला इथे पाहता येतील. ह्या प्राथमिक गोष्टी आपण पाहतोय, या दोन्ही गोष्टींबद्दल आपण सेपरेट 2 लेक्चर घेणार आहोत. तो पहिला गोष्ट आहे जिओग्राफिकल डेटा. डेटा म्हणजे काय तर जिओग्राफिकल डेटा. आणि दुसरं GIS डेटा मॉडेल्स. हे दोन्ही टॉपिक आपण नव्या तासाला सुद्धा सेपरेटली सविस्तर पाहणार आहोत. आता डेटा म्हणून, कॉम्पोनंट म्हणून GIS डेटा म्हणून आपण ह्या चारही गोष्टी जस्ट आपल्या लक्षात यावं म्हणून आपण इथं घेतोय. सो जिओग्राफिकल डेटा म्हणजे भूपृष्ठावरचा डेटा.
त्याचे हे दोन प्रकार आहेत, तो म्हणजे स्पॅशल डेटा आणि नॉन स्पॅशल डेटा. स्पॅशल डेटा म्हणजे काय? स्पेशल डेटा दॅट डिफाईन लोकेशन. भूमिपृष्ठावर असलेलं जे त्याचं लोकेशन आहे, त्या डेटाचा कुठं संपर्क आहे, संबंध आहे भूपृष्ठाशी, ते सांगणारा जो डेटा आहे दॅट इज स्पेशल डेटा. नॉन स्पेशल डेटा म्हणजे काय? खरं तर याच लोकेशनचा डेटा, परंतु दॅट रिलेट्स टू अ स्पेसिफिक प्रिसाइजली डिफाईन्ड लोकेशन. म्हणजे जरा त्या लोकेशन बद्दलची इतर माहिती म्हणजे त्याच्या त्याच्या गुणदोषांबद्दलची माहिती. थोडक्यात असं म्हणूया. याच नॉन स्पेशल डेटाला आपल्याला ॲट्रिब्यूट डेटा असं सुद्धा म्हटलं जातं. याच्याबद्दल अधिक आपण सविस्तर आपण सेपरेट तासाला बघणार आहोत. सो असा डेटा हा जीआयएसचा आत्मा आहे किंवा कॉम्पोनंट आहे, घटक आहे. जीआयएस मध्ये डेटा मॉडेल्स आहेत दोन, ती सुद्धा आपल्याला आता बघूयात. ती म्हणजे एक रास्टर डेटा आणि व्हेक्टर डेटा. रास्टर डेटा मॉडेल, व्हेक्टर डेटा मॉडेल अशी दोन मॉडेल आहेत. मॉडेल म्हणजे प्रतिकृती किंवा मॉडेल म्हणजे प्रणाली, एखादी सिस्टम, एखादी पद्धत. So raster data type consists of rows and columns of cells. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडने चौकोन जे तयार होतील, त्या चौकोनात असलेली जी माहिती आहे त्या आधारावरती जीआयएस मध्ये काम करणं हे रास्टर काम करतं. आणि असं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडचा संपर्क न ठेवता अगदी पॉइंट टू पॉइंट, लाईन टू लाईन, एरिया टू एरिया काम करणं, पॉइंट लाईन, पॉलिगॉन म्हणजेच एरिया शी संबंधित काम करण्याची कुवत असलेलं व्हेक्टर डेटा मॉडेल आहे. सो दीज टू टाइप्स अगेन डेटाचे आपल्याला पाहता येतील. सो डेटा जो महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात, त्या आपण अधिकच्या पुढे बघू. पण आज आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की डेटा इज द थर्ड अँड मेन कंपोनंट ऑफ जीआयएस. देन मेथड म्हणजे व्हेरियस मेथड्स, खूप साऱ्या मेथड. डेटा कलेक्शनची मेथड, डेटा स्टोअर करण्याची मेथड, डेटा अनालाइज करण्याची मेथड, डेटा प्रेझेंट करण्याची मेथड. ह्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत: कलेक्शन, स्टोरेज, अनालिसिस अँड प्रेझेंट. माहिती गोळा करणं, माहिती साठवून ठेवणं, माहितीवर पृथक्करण करणं आणि माहिती दाखवणं, ह्या चार महत्वाच्या गोष्टी जीआयएसच्या युजेस मध्ये आहेत. जीआयएस याच्यासाठी महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या मेथड्स आहेत. त्या सर्व मेथड सुद्धा जीआयएसचा आत्मा आहे. ह्या जसजशा चांगल्या मेथड असतील, जसजशा सोप्या मेथड्स असतील, तसतसं जीआयएसचा वापर आणि युजर फ्रेंडलीनेस जो आहे तो वाढेल. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता महत्वाचं काय आहे? ही प्रणाली योग्यरित्या कार्य करण्यासाठी जीआयएस ही प्रणाली, जसं हार्डवेअर सॉफ्टवेअर डेटा महत्वाचा आहे, तसंच हा डेटा हँडल करण्याचं जे तंत्र आहे ते शास्त्रीय तंत्र आहे, शास्त्रीय पद्धत आहे. ही पद्धत सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. म्हणून डेटा म्हणजेच प्रोसिजर, मेथड म्हणजेच प्रोसिजर, आणि ही प्रोसिजर सुद्धा महत्वाचा कॉम्पोनंट हा जीआयएसचा मानला जातो. The methods are the procedure followed to answer the question need to be resolved. अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी योग्य पद्धती ज्या शोधल्या जातात त्या पद्धती म्हणजेच ही प्रोसिजर किंवा मेथड आहे. हा डेटा व्यवस्थित सादर करणं, त्याचा आउटपुट म्हणजे त्याला सादर करायचं असेल तर आपल्याला व्यवस्थित प्रोसिजर, योग्य प्रोसिजर, सुटेबल प्रोसिजर ऑन द बेसिस ऑफ की डेटाचा प्रकार काय आहे, डेटाची पद्धत काय, डेटा किती मोठा आहे किंवा डेटा किती फ्रिक्वेंटली अपडेट होतोय, या अनेक गोष्टींवरती या पद्धती ठरतील. किंवा आपल्याला काय करायचंय नेमकं त्या डेटाचं याच्यावरती या पद्धती ठरतील. म्हणजे अगदी तो डेटा साठवायचा आहे की त्याच्यावर अनालिसिस करायचंय की आपल्याला दाखवायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती हे पद्धती अवलंबून आहेत, ठरतात, त्याचे प्रकार ठरतात. आणि म्हणून आता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या प्रोसिजर्स किंवा मेथड्स व्हेरियस आहेत, खूप आहेत. आणि हा
ही जी मेथड आहे किंवा ह्या जे मेथड्स आहेत किंवा प्रोसिजर आहेत, हा GISचा महत्वाचा चौथा घटक आहे. म्हणजे जसं की हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे, डेटा आहे. पण डेटा हँडल कसा करायचा? डेटाला कोणत्या पद्धतीने, कोणत्या गणितीय असेल, भूमितीय असेल, स्टॅटिस्टिकल मेथडने असेल किंवा मॅपने दाखवायचं असेल किंवा काय करायचं असेल, हे जर आपल्याला योग्य पद्धतीने नाही करता आलं, तर त्या डेटाचा काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणून हा चौथा महत्वाचा कंपोनंट GISचा मानला जातो. आता पुढचा पीपल. या पीपल या शब्दामध्ये समाज किंवा माणूस, लोक या शब्दामध्ये दोन अर्थ आहेत. ते म्हणजे अॅनालिस्ट, युजर, जो जो हा डेटा हे सॉफ्टवेअर हँडल करल, यूज करल, युटिलाइज करल, त्याचा उपयोग करेल, तो अॅनालिस्ट असेल किंवा प्रोग्रॅमर असेल, युजर असेल, तज्ञ असेल, सायंटिस्ट असेल, या अनेक शब्दांमध्ये त्याला घेता येईल. तुम्ही आणि मी असेल. तर याला आपल्याला एक भाग आहे. आणि दुसरा जो बेनिफिशियरी आहे, ज्याला या डेटातून निघालेल्या अनुमानाचा उपयोग होणार आहे, ते जनसामान्य असतील, ते प्रशासन असेल, तो एखादा देश असेल, तो एखादा भाग असेल, ज्याला त्याचा फायदा झालाय, ते बेनिफिशियरी, हे सगळं मिळून पीपल येतं. आणि ह्यांच्याशिवाय उपयोग नाही. का? तर कुठल्याही गोष्टीतून मिळालेल्या प्रोडक्टचा उपयोग घेणारा, ते नीट हाताळणारा आणि उपयोग घेणारा नसेल, तर कुठल्याच गोष्टीला किंमत नाही. आणि म्हणून पीपल हा पाचवा अत्यंत महत्वाचा GISचा कॉम्पोनंट मानला जातो. त्याच्यामध्ये आपण बघितलं, पीपल इन GIS कॅन बी कॅटेगराइज्ड इंटू व्ह्यूअर्स, जनरल युजर, GIS स्पेशालिस्ट, जे अगदी सायंटिस्ट म्हणता येईल, हे सगळे, आणि बेनिफिशियरी. या सर्व गोष्टींनी मिळून पाचवा घटक तयार होतो, तो म्हणजे पीपल. सहावा, ज्याला अगदी पहिल्या पाच मध्ये घेतलं जात नाही, पण महत्वाचा, आजच्या काळात अत्यंत महत्वाचा म्हणून हा घटक पुढे आलेला आहे, आणि तो आहे 6, म्हणजे नेटवर्क. नेटवर्क म्हणजे फक्त इंटरनेट नव्हे. नेटवर्क म्हणजे एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरला जोडणे, दुसरा तिसऱ्याला जोडणे. तो वायरने जोडलेला असेल किंवा विदाउट वायर जोडलेला असेल. अ नेटवर्क कन्सिस्ट ऑफ 2 or more कॉम्प्युटर्स. खूप सारे कॉम्प्युटर एकाच वेळेस एकमेकाला जोडणे, याला नेटवर्क म्हणायचंय. दॅट आर लिंक्ड इन ऑर्डर टू शेअर रिसोर्सेस. आपल्याकडे असलेला डेटा, आपण केलेला प्रोग्राम मध्ये जे अनालिसिस केलेला आहे डेटा, तो असेल, आपण काढलेलं आउटपुट असेल, हे सर्व एकमेकाला देणं. रिसोर्सेस जोपर्यंत एक्सचेंज होत नाही, तोपर्यंत त्याचं महत्व युजर पर्यंत पोहोचत नाही, त्याचं महत्व वाढत नाही, किंवा त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी सॉल्व्ह होत नाहीत, किंवा त्याच्यावर आपल्याला उत्तर मिळत नाही. म्हणून माहितीचं देवाणघेवाण फार गरजेचं आहे, आणि ते सुलभ करण्यासाठी आपल्याला गरज आहे कॉम्प्युटर एकमेकाला जोडणं. हे नेटवर्किंग हा GISचा आत्मा, सहावा कॉम्प्युटर म्हणून मानला जातो. एक्सचेंज फाइल्स और अलाव इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, आजचं इलेक्ट्रॉनिकचं कम्युनिकेशन आहे. ह्या इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये हा सर्व डेटा किंवा ही सर्व माहिती किंवा त्यातनं आलेला रिझल्ट हा एकमेकाला शेअर करणं, हे नेटवर्कचं काम असतं. आणि आजच्या युगामध्ये नेटवर्क शिवाय काहीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा सहावा घटक सुद्धा GISचा अत्यंत महत्वाचाच घटक मानला पाहिजे, आणि तो गृहीत धरा. 2 व्हेरी कॉमन टाइप्स ऑफ नेटवर्क्स. अगदी साधे 2 पद्धती नेटवर्क, लॅन अँड वॅन. LAN, VAN, लोकल एरिया आणि वाईड एरिया. अगदी शेजारच्या कॉम्प्युटरला, अगदी त्याला लोकल नेटवर्किंग, ते विथ वायर असू शकतं, विदाउट वायर असू शकतं. अगदी एका संस्थेचं, एखादी संशोधनात्मक संस्था आहे, त्यांचे एकमेकांना एकाच प्रोजेक्टवर अनेकांना काम करायचंय, तेव्हा जे जोडलं जातील एकमेकाला कॉम्प्युटर, त्याला आपण लोकल नेटवर्क म्हणूयात. मी अत्यंत लोकल नेटवर्क ची साध्या भाषेत साधी माहिती सांगतोय, अगदी शब्दशः त्याला घेत नाही, कॉम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये घेत नाही. तर आपण असं म्हणूयात की एक
कॉलेज आहे, एक संशोधनात्मक संस्था आहे, त्यांची एकमेकाला कनेक्टिव्हिटी करायची आणि एखाद्या प्रोजेक्टवरचा डेटा एकमेकाला शेअर करायचा आहे. अशाला लोकल नेटवर्किंग म्हणू किंवा मग वाईड एकदम याच्यामध्ये इंटरनेटचा उपयोग होऊ शकतो, वायर विदाऊट वायर होऊ शकतो. या अनेक गोष्टी येतात. वाईड नेटवर्क म्हणजे अगदी त्याला काय म्हणूयात की सीमाच्या बाहेर देअर इज नो लिमिट अशा पद्धतीचं नेटवर्किंग दॅट इज वाईड एरिया नेटवर्किंग. सो नेटवर्किंगचे हे अत्यंत 2 कॉमन जे टाइप्स आहेत, हे टाइप असेल म्हणजेच हे नेटवर्किंग असेल. हे नेटवर्क म्हणजेच GISचं सगळ्यात महत्वाचा पुढचा एक कॉम्पोनंट आहे, 6वा कॉम्पोनंट. तर अशा पद्धतीने आता आपण GISचे 6 कंपोनंट्स जे आहेत त्यामध्ये 1 हार्डवेअर, 2 सॉफ्टवेअर, 3 डेटा, 4 मेथड किंवा प्रोसिजर, 5 पीपल, त्यामध्ये युजर, ॲनालिस्ट, सायंटिस्ट, बेनिफिशियरी, ऑल टाइप ऑफ पीपल त्यामध्ये येतील आणि 6वा येईल तो म्हणजे नेटवर्क. मग ते नेटवर्क छोटं असेल किंवा मोठं असेल, ते नेटवर्क विथ वायर असेल, विदाउट वायर असेल, एनिथिंग असेल, डेटाचं किंवा इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इझिली होण्याचं जेही साधन आहे ते आहे म्हणजे नेटवर्क. असे हे 6 आपण GISचे कॉम्पोनंट आज पाहिले. या ठिकाणी मेजर कंपोनंट्स ऑफ GIS हा टॉपिक खऱ्या अर्थाने संपतो. हे कंपोनंट जेव्हा आपल्याला समजतील तेव्हा पुढील तासांमध्ये आपण जे हिस्ट्री ऑफ GIS, कसं ते GIS डेव्हलप झालं, त्यानंतर खरं तर का डेव्हलप झालं हेही त्या हिस्ट्रीमध्ये अगदी छानपणे दिसून येईल. आणि मग पुढं कसा डेटा, कोणत्या प्रकारचा डेटा, टाइप्स ऑफ डेटा किंवा कशा पद्धतीने ते डेटा इनपुट होतो, हँडल केला जातो किंवा डिजिटाइज केलं जातं, या सर्व टर्म्स ज्या आहेत त्या येत्या पुढच्या तासांमध्ये आपण पाहूयात. तुर्तास आपण दिलेल्या वेळेबद्दल मी आपला आभारी आहे. आजचा तास आपण इथं थांबवतोय. आजच्या तासामध्ये पाहिलेला जो GISचे कॉम्पोनंट्स आहेत, हा महत्वाचा टॉपिक आपण लक्षात घेतला. या सर्व गोष्टींबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि आपण इथं थांबूया. धन्यवाद.